मग काय म्हणता तर थर्ड सेमचे पण सगळे विषय ऑल क्लिअर काढून स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर भावांनो एक आहे जो बायको सोबत अंग हलवून गाजला, डेली ब्लॉगिंगच्या पुस्तकात प्रँक वाचला आणि इंस्टाच्या व्हायरल गाण्यावर खुळखुळा नाचला। तर भावांनो आपला आजचा कार्यकर्ता म्हणजे इंस्टाच्या प्रेमात पडलेला विनू एके विनायक वाघचौरे। हे महाराष्ट्रातले असे एकुलते एक डान्सर आहे जे गौतमी पाटीलला टक्कर देऊ शकतात। तर इंस्टावर कांदे आलून झालं की भाऊचं एक युट्यूब चॅनल पण आहे, त्यावर भाऊ फॅमिली ब्लॉगिंग सोबत स्क्रिप्टेड प्रँक करताय। कधी नवरा बायकोवर प्रँक करताय तर कधी बायको नवऱ्यावर प्रँक करते, म्हणजे यांचं एक वेगळंच खेळणं सुरू आहे भाई। आणि यांनी एवढे भयानक प्रँक केलेत जसं की मुतायचा प्रँक, झोपेचा प्रँक, एकदम विचित्र भाई। आता रियालिटी मध्ये पण यांच्या सोबत काही विचित्र झालं तर एक त्याला पण प्रँक म्हणत असतील। ओ शिट यार, मी तर खरंच चड्डीत मुतलो, आता बायकोला काय सांगू? आयडिया, बाई कसा घाण वास येतोय, चड्डीत मुतले काय तुम्ही? काय लाज बीज आहे का नाही तुम्हाला चड्डीत मुतायला? शी अगं प्रँक केला ग पिल्ल्या, ते बघ कॅमेरा। सबस्क्राईब करा भावांनो। तर असे ज्यांचे स्क्रिप्टेड प्रँक बघत बघत मला एका व्हिडिओने अट्रॅक्ट केलं। व्हिडिओचं टायटल होतं मी यांच्यावर इग्नोर प्रँक करताना हे लागली रोमांस करायला। आता कसं सांगू, व्हिडिओ चालू आहे, कसं सांगू म्हणजे अरे तोंडानं सांगता येईल। आणि थंबनेल वर तर डायरेक्ट 2-2 मार्काच्या प्रश्नाचे उत्तरच लिहून टाकलेत। आता कसं सांगू यांना की व्हिडिओ चालू आहे, हे चालू व्हिडिओ मध्ये कपडे काढायला लागले। माफ कर बायको, परत नाही होणार। आता मस्त लाईट बंद करतो, लाईट बंद करतो। मग आम्हाला कसं दिसेल भाई? अशी मजाक नको करू बरं भाऊ, आम्हाला सगळं बघायचंय भाई। अबे साले भयानक प्रँक म्हणून ताईने 2 मिनिट फक्त वेगवेगळ्या अँगलला झोपून दाखवलंय भाई। ज्याला कोणा युट्यूबवर एकदम फालतू कॉन्टेंट बघायचा ना त्याला ताईचे 2 मिनिटं दाखवा, नाही याच्यापेक्षा मोकार अजून कायच असेल। आणि एवढं सगळं करून पण ताई गाणं म्हणायल्यात हमारी अधूरी कहानी, हमारी अधूरी कहानी। राहू द्या ताई प्लीज, नका, डोळे करायलेत ना त्रास। आता कानाला तरी शांत बसू द्या, वाटलं तर तुम्ही शांत झोपा, आम्ही ते बघतो, पण गाणं नको। जो रंग है मेरा हेच ते गरम न झालेले तिला तुड्या मारणारे शेंगदाणे, यांच्यामुळे पावसाळ्यात नाही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पडायलाय। मला कमाल वाटायली की कोणीतरी असे चाळे करायले, वरून लाखो लोकांना दाखवायले। नाही भाऊ, तुला लाज लज्जा काय वाटत नाही का? एनर्जी वाया नको घालू बर का? कळत नाही का दादा तुला ताईचं? उगच एनर्जी वाया नको घालू। बिलाची नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला। बिलाची नागिन निघाली, नागोबा डुलायला। आळीची साईज जरा जास्तच मोठी वाटतं, नाही तर दारू पिल्याशिवाय माणूस एवढी वळवळ करतच नाही। आणि आपला भाऊ तर दारू पित नाही, मग याच्या अंगामध्ये नक्की चाळे आहेत, ते पण नशा केलेल्या, ज्या कॅमेरा समोर येऊन वळवळ करत राहतात। ताई एवढे ताई बघून पण तुम्ही विचारायलात का की येडा आहे? अरे काय विषय भाई, जस काय तुम्हाला माहितच नाही? ताई त्या संपलेल्या गोळ्या लवकर आणून घ्या आणि भाऊला द्या, नाहीतर गौतमी पाटीलला टक्कर देत देत भाऊ गुलीगत सूरजला टक्कर देईन। आला वाला गेला वाला वाहून गेला खालवा, पाणी आलवा पाणी जिलवा, कस गुलीगत बदा बदा बदा। ओ मेरे जरा भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये क्या हो रहा है भाई? ये कौन सी फॅमिली ब्लॉगिंग आहे? एक तर भाऊ आम्हाला माहित आहे की हे सगळं स्क्रिप्टेड आहे, वरून तुम्हाला अपलोड करताना पण लाज वाटली नाही काय यार विनू भाऊ? एवढ्या सगळ्या लोकांसमोर तू असं वागायला, शी यार, चुकीची पोझिशन आहे। जादूला पोत्यामध्ये ठेवलं होतं ना, त्याच पोत्यामध्ये याला पण बांधा, आणि जोपर्यंत याची नागिन शांत होत नाही तोपर्यंत याला बांबून फटके दिले पाहिजे। पोत पाटलं तरी चालतंय, दुसरा आणू, काळजी नका करू। मला तर काळजी त्या टॉयलची वाटायली, बिचारी एवढं कसं सहन करू शकती? मुझे अपने घर जाना है। मी आज खाली क्वार्टर, तेच म्हणलं एवढी वळवळ काऊन सुटली? तर आपल्या भाऊनं क्वार्टर खाल्ली, पण आपला भाऊ क्वार्टर सोबत चकना प्यायचंच विसरला वाटतं। तर ताई पटकन आता तुम्ही भाऊचे डोळे उघडे करून त्याला झोपू घाला, नाहीतर मग लिंबू सरबत खाऊ घाला, आणि दोघं तुम्ही तुमची तब्येत सांभाळा।
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा म्हणायची पद्धत जरा जास्त सिंपल आहे. बाकी तुमचा व्हिडिओ खरंच खूप घाण होता, पुन्हा असा नका करू. आणि त्या कमेंट्स ऑफ करा जरा. किती लोकांच्या शिव्या खाता, शरम करो जरा. आणि आम्हाला माहित आहे की तुमचे व्हिडिओ स्क्रिप्टेड असतात, म्हणून एवढे नाटकं नका करू, लय घाण वाटतंय. तर बस झालं भावनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या सबस्क्राईब बटनवर प्रँक केला तरी चालतंय, फक्त ते क्लिक झालं पाहिजे.